इयत्ता 10वी विषय इतिहास पाठ तिसरा उपयोजित इतिहास। या पाठामध्ये आपण खालील उपघटकांचा अभ्यास करणार आहोत। 1. उपयोजित इतिहास म्हणजे काय? 2. उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन। 3. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ। 4. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन। 5. संबंधित व्यावसायिक क्षेत्रे। उपघटक 1. उपयोजित इतिहास म्हणजे काय? उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास, पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे। भूतकाळातील घटनांसंबंधीची जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो। वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते। त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते। उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग असू शकतो। संग्रहालये, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो। पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते। समाज मनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते। तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्येही ते सहभागी होऊ शकतात। जाणून घ्या जनांसाठी इतिहास। इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात। उदाहरणार्थ, इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो। दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो। इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्रांशी जोडला जाऊ शकत नाही इत्यादी। अशा गैरसमजांवर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास। परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये जनांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात। भारतात बंगळुरू येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे। तिथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम चालते। उपघटक 2. उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन। इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो। वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही त्या घटनांवरच आधारलेली असते। या घटना राजकारण, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, संघटन, तत्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात। प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो। त्या त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा या ज्ञानसंचयाच्या स्थितीवर अवलंबून असते। त्या अनुषंगाने अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते। उदाहरणार्थ, 1. तत्वज्ञान। विविध विचारसरणींचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणींच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे यासाठी तत्वज्ञानाचा
अभ्यास करावा लागतो. तत्वज्ञान समजून घेताना ते तत्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले त्या भाषेच्या इतिहासाचाही उपयोग होतो. 2. विज्ञान. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधांमागील परंपरेची साखळी समजावून घेणे, यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. गरज ही शोधाची जननी असते असे म्हटले जाते. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधांमागील परंपरा, कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. 3. तंत्रज्ञान. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील परंपरेची साखळी समजावून घेणे, यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी असतात. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे होते. पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले, विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात, हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजावून घेणे आवश्यक असते. 4. उद्योगधंदे आणि व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजातील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते. त्यामुळे सांस्कृतिक संबंधांचे जाळेही सतत विकसत असते. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचाच हा एक भाग असतो. त्यांचा इतिहास समजावून घेणे महत्त्वाचे असते. बाजार, व्यापार यांचे स्वरूप बदलत गेले. या सर्वांमागील मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाज रचना बदलत गेली. हा सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादींचा इतिहास अभ्यासावा लागतो. 5. व्यवस्थापनशास्त्र. उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्या संबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजावून घेणे आवश्यक असते. या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरांवरील लोकांची परंपरागत मानसिकता समजावून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनावर अवलंबून असतो, त्यांचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यांवरील व्यवस्थापन करणे सोपे होते. 6. कला. विविध कला क्षेत्रांमधील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपरांच्या आधाराने झालेला कलांचा विकास समजावून घेणे महत्त्वाचे असते. कोणत्याही कलाविष्काराचे मर्म, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतो. 7. मानव्य शाखा. इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजावून घेणे हे या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानले जाते. वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व यांचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजांमध्ये त्या संबंधीची अनुमाने लोक बांधू लागले. त्यातून जगाच्या उत्पत्ती संबंधीच्या कथा, सृष्टीचक्र
आणि मानवी जीवनासंबंधीची मिथके, देवदेवतांसंबंधीच्या कल्पना आणि त्या देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले विधी, त्यासंबंधीचे तात्विक विवेचन यांचा विकास झाला. प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टींविषयीच्या विचारात तत्त्वज्ञानाची बीजे आहेत. इथे उल्लेख केलेल्या मानव्य शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्त्वज्ञानातील सिद्धांतांचा पाया आहे. इतिहासाच्या आधारे या वाटचालीचे आकलन होऊ शकते. उपघटक 3. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. उपयोजित इतिहास म्हणजे काय, या प्रश्नाच्या उत्तरात वरील प्रश्नाचे उत्तरही आपोआप मिळते. भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, आत्मीयता असते. त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावासा वाटतो, कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे, परंपरांचे अवशेष असतात. तो आपला सांस्कृतिक वारसा असतो, ती आपली ओळख असते. त्याच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते. त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते. उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते. त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल. उपघटक 4. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन. सांस्कृतिक वारसा हा मानव निर्मित असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा 2 प्रकारचा असतो. एक, मूर्त सांस्कृतिक वारसा. या प्रकारात प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे इत्यादींचा समावेश होतो. 2, अमूर्त सांस्कृतिक वारसा. या प्रकारात पुढील गोष्टींचा समावेश होतो. मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी, कला सादरीकरणाच्या पद्धती, विशिष्ट पारंपरिक कौशल्य, अशा परंपरा, पद्धती, कौशल्य इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे समूह, गट. नैसर्गिक वारसा. निसर्गातील जैवविविध्याचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत केलेला आहे. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. 1, प्राणी. 2, वनस्पती सृष्टी. 3, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये. पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे, या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. त्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केली जाते. युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश 2012 मध्ये केला गेला आहे. सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाट रांगांमध्येच आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन
हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती करत असतात. इंटॅक ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात 1984 पासून कार्यरत आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्ये अनेक विषयातील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळाच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. त्यामुळे एक प्रकल्पांतर्गत वारसा स्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे शक्य होते. 2. स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, त्यांच्या पुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येतो. 3. सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करता येते. 4. स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेता येते. 5. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य होते. आता ही जे वारसा स्थळे आहेत हे एका दृष्टिक्षेपामध्ये आपण या ठिकाणी ही यादी पाहणार आहोत. भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा. 2001 कुटियट्टम ही केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा. 2003 वैदिक पठण परंपरा. 2005 उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण. 2009 गढवाल उत्तराखंड येथील रम्मन धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य. 2010 राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य. 2010 पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथील छाऊ नृत्य. 2010 केरळातील मुडियेट्टू विधिनाट्य आणि नृत्यनाट्य. 2012 लडाख, जम्मू आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्र पठणाची परंपरा. 2013 मणिपूर येथील संकीर्तन परंपरा. 2014 पंजाबमधील ठटेरा जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनवण्याची कला परंपरा. 2016 नवरोज. 2016 योग. भारतातील जागतिक वारसा स्थळे सांस्कृतिक. 1983 आग्र्याचा किल्ला. 1983 अजिंठा लेणी. 1983 वेरूळ लेणी. 1983 ताजमहाल. 1984 महाबलीपुरम येथील मंदिरे. 1984 कोणार्क सूर्य मंदिर. 1986 गोव्यातील चर्चेस आणि कॉन्व्हेंट्स. 1986 फत्तेपूर सिक्री. 1986 हम्पी येथील वास्तुसंकुल. 1986 खजुराहो येथील मंदिरे. 1987 घारापुरी एलिफंटा लेणी. 1987 चोळ मंदिरे, तंजावरचे बृहदीश्वर मंदिर. 2004 गंगईकोंड चोळीश्वरमचे बृहदीश्वर मंदिर आणि दारासुरमचे ऐरावतेश्वर मंदिर. 1987 पट्टदकल येथील मंदिरे. 1989 सांचीचा स्तूप. 1993 हुमायूनची कबर. 1993 कुतुब मिनार
आणि परिसरातील वास्तू. 1999 दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, नीलगिरी माउंटन रेल्वे, द कालका शिमला रेल्वे. 2002 बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि परिसर. 2003 भीमबेटका येथील शैलाश्रय. 2004 चंपानेर पावागड पुरातत्वीय स्थळ. 2004 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. 2007 लाल किल्ला दिल्ली. 2010 जंतर मंतर जयपूर. 2013 राजस्थानमधील पर्वतीय किल्ले. 2014 गुजरातमधील पाटण येथील राणी की बाव. 2016 नालंदा महाविहार पुरातत्वीय स्थळ. 2016 चंडीगड येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स. 2017 अहमदाबाद ऐतिहासिक शहर. भारतातील जागतिक वारसा स्थळे नैसर्गिक. 1985 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. 1985 केवलदेव राष्ट्रीय उद्यान. 1985 मानस वन्यजीव अभयारण्य. 1987 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. 1988 नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. 2005 राष्ट्रीय उद्याने. 2012 पश्चिम घाट. 2014 ग्रेट हिमालयन पार्क. भारतातील मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसा स्थळ. 2016 कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. उपघटक 5 संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्रांशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे ठरवण्यासाठी इतिहासाचे ज्ञान पूरक ठरते. 1 संग्रहालये आणि अभिलेखागार. 2 ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन. 3 पर्यटन आणि आतिथ्य. 4 मनोरंजन आणि संपर्क माध्यमे. माहीत आहे का तुम्हाला जगातील सर्वात उंच समजले जाणारे इसवी सन पूर्व 6वे शतक संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले. हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर लिओनार्ड वुली यांनी 1922 ते 1934 या काळात केले. हे संग्रहालय एनिगॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्येने बांधले होते. ती स्वतः त्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम पाहत होती. या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटी होत्या. माहीत आहे का तुम्हाला इंडियन म्युझियम कोलकाता. कोलकाता येथे असलेले इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे सन 1814 मध्ये झाली. नॅथानियल ऑलिक हे डॅनिश वनस्पती शास्त्रज्ञ त्याचे संस्थापक आणि पहिले संग्रहपाल होते. इथे दिलेले संग्रहालयाचे छायाचित्र 1905 सालचे आहे. संग्रहालयाचे कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 3 प्रमुख विभाग आहेत. त्यांच्याशी संलग्न असलेले जतन, प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, प्रशिक्षण, ग्रंथालय, सुरक्षा असे विभाग आहेत. यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ स्थापत्य विशारद, अभियंता, इतिहासकार, पुरातत्वज्ञ, संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार, व्यवस्थापक, कायदेतज्ञ, छायाचित्रण तज्ज्ञ इत्यादी. ही यादी एवढ्यावरच संपत नाही. प्राचीन स्थळे, वास्तू आणि वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व
तज्ज्ञांना पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पांमुळे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. माहीत करून घ्या. अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट इत्यादी जतन करून ठेवली जातात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्लीमध्ये आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहे. वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागार पुण्यामध्ये नॅशनल फिल्म आर्काइव्ह राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून सन 1964 मध्ये त्याची स्थापना झाली. त्यामागे प्रमुख 3 उद्देश होते. भविष्यातील पिढ्यांसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेणे, ते मिळवणे आणि चित्रपटांच्या त्या वारशाचे जतन करणे. चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे, त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी तयार करणे आणि संशोधन करणे. चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र प्रस्थापित करणे. या पाठामध्ये आपण पाहिले की उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रबोधन कसे करता येईल. आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती कशी निर्माण करता येईल, त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, त्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योग व्यवसायांच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल इत्यादी गोष्टींचा विचार आणि नियोजन करण्याचे काम उपयोजित इतिहासात केले जाते. ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरण होऊ नये, त्यांचे पुढील पिढ्यांच्या हितासाठी योग्यरित्या जतन संवर्धन व्हावे म्हणून हे आवश्यक आहे. पुढील भागात पाठ 4 भारतीय कलांचा इतिहास आपण अभ्यासणार आहोत.